राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहे। त्यासाठी प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे। दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। या पोलीस भरतीचा मैदानाची टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे। साधारणतः 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाखांपर्यंत अर्ज आले होते। यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे। सोलापूरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सातारा यासह अन्य शहर जिल्ह्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहेत, पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत असताना देखील त्या ठिकाणी नवी पोलीस ठाणी झालेली नाहीत। अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल आणि त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।